नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात एक गोष्ट सांगून मला करावीशी वाटते. ही गोष्ट आहे अवन कुवर नावाच्या एका छोट्याशा मुलीची. या मुलीच्या छातीत सतत धडधडत असायचं. सतत तिला असं वाटायचं की आपल्याला कोणी मारून तर टाकणार नाही ना. रात्री तिला झोप यायची नाही. ती जेवायला बसली तरी घास गिळवायचा नाही. तिला असं वाटायचं या जेवणात कोणी विष तर घातलं नसेल ना. आणि त्या मुलीच्या मनातली ही भीती सांगत होते तिचे वडील. का बरं असं तिला वाटत होतं? ही मुलगी होती कुठली? राजस्थानमधल्या जैसलमेर जवळच्या देवडा गावातली ही मुलगी अवन कुवर. आणि या मुलीचं गाव कसं होतं तर तिच्या गावामध्ये काही वर्षापूर्वी फक्त 20 मुली होत्या आणि मुलांची संख्या होती 200. या गावाचा इतिहास असा की गेल्या 110 वर्षामध्ये या गावात केवळ 2च लग्न झाली होती. कारण गावात लग्न करायला मुलीच नव्हत्या. म्हणूनच अवन कुवर अतिशय घाबरलेली असायची. कारण या गावामध्ये स्त्रीचं अस्तित्वच धोक्यात आलेलं होतं. हे आपल्याच देशातलं वास्तव आहे. हे आपल्याच आजूबाजूला घडतंय आणि म्हणूनच याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आज असाच विचार आपण सगळ्यांनी मिळून करूया. त्यासाठी इथे जे विद्यार्थी प्रतिनिधी आपले उपस्थित आहेत त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर स्वागत करूया डॉक्टर सुधा कांकरिया मॅडमचं. सुधा कांकरिया मॅडम एक ज्येष्ठ समाजसेविका म्हणून आपल्याला परिचित आहेत. बेटी बचाव आंदोलनाच्या त्या प्रणेत्या आहेत आणि त्याचबरोबर नकोशी व्हावी याविषयी या आंदोलनातलं त्यांचं कार्य अतिशय मोलाचं असं. मॅडम मनपूर्वक स्वागत. शुभदा चौकर आपल्याला सगळ्यांनाच ज्येष्ठ पत्रकार म्हणून परिचित असलेल्या. लोकसत्ता दैनिकाच्या माजी वरिष्ठ संपादिका आणि त्याचबरोबर वयम या किशोरांसाठीच्या मासिकाच्या त्या संपादिका आहेत. मॅडम आजचा जो हा विषय आहे की स्त्री जन्माचं स्वागत व्हायला हवं आणि स्त्रीला समाजामध्ये एक सन्मानाचं आणि सुरक्षित स्थान मिळायला हवं. ही अवन कुवरची गोष्ट ऐकल्यानंतर या नव्या पिढीच्या मनामध्ये नक्की काय उमटतंय ते आधी जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला ही अवन कुवरची गोष्ट ऐकल्यावर? माझा प्रश्न सुधा मॅमला आहे की त्यांनी बेटी बचाव आंदोलन हे राबवलं आणि त्या देखील एक स्त्री आहेत. तर ह्या प्रवासात त्यांचा अनुभव काय होता की त्यांनाही काही अडथळे त्यांनी पण काही फेस असे केलेत का? नक्कीच. काय सांगाल मॅडम? सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मला खूप आनंद होत आहे की माझ्या सगळ्या चिमुकल्या मित्रमैत्रिणी आज मला भेटत आहेत. आणि खूप छान प्रश्न विचारला आहे ताईंनी. खूप अडचणी आल्या बेटा, पण अडचणी सांगण्यापेक्षा आपण पुढे जाऊयात की एकंदरीतच आता ताईंनी जी स्टोरी आपल्याला सांगितली ती राजस्थानमधली स्टोरी आहे आणि खूप वाईट वाटतं की मुलीचा जन्म नाकारला जातोय. म्हणजे विचार करा की आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आहे. उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार नाही आहे. मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणूसच निर्माण होणार नाही आहे. मग स्त्री जाती तर आहेच आहे पण पुरुष जाती सुद्धा निर्माण होणार नाही आहे. आणि यासाठी म्हणून माणसाचं अस्तित्व निर्माण होण्यासाठी, माणूस निर्माण होण्यासाठी, माणुसकी टिकवण्यासाठी यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करणं आवश्यक आहे. अडचणी खूप येत गेलेल्या आहेत पण त्या अडचणीचा विचार न करता आपण पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन भविष्याकडे वाटचाल करूयात. नक्कीच. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले? काय वाटतं ही गोष्ट ऐकून तुम्हाला? मॅम जर मुलगा जमलेल्या तर काही मीन्स फंक्शन सेलिब्रेशन खुशियाँ पूजा झाला. पर जर मुलगी जमलेली तर काही पण नाही झाला. आणि हे सिच्युएशन चेंज करण्यासाठी आपल्याला काय करूया? खूपच मूलभूत असा प्रश्न विचारला आहे ताईंनी की आपण घरोघरी पाहतो, म्हणजे खेड्यात असू द्या किंवा शहरामध्ये असूया, की मुलगा झाला की आनंद व्यक्त होतो, पेढे वाटले जातात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकले जातात
आणि सगळीकडे आनंदी आनंद होतो. पण जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आईपासून सगळं घरदार उदास होतं, निराश होतं. तर आपल्याला हा उदासपणा काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी करायची आहे. त्यासाठी म्हणून आम्ही खास आपल्यासारख्या विद्यार्थिनींसाठी एक योजना सुरू केली. त्या योजनेचं नाव आहे कन्या जन्म आनंद सोहळा. वा. कन्या जन्म आनंद सोहळा आणि त्याला लोक सहभागाची जोड दिलेली आहे आणि त्याला म्हटले की 1 रुपयाची जादू योजना. ती अशी आहे की समजा आता आपण विद्यार्थिनी इथे बसलेला आहात, आपल्या शाळेच्या कुटुंबियांमध्ये म्हणजे आपण मुलं पण आहेत शाळेमध्ये, मुली पण आहेत शाळेमध्ये, जर आपल्याला बहीण झाली की तुमच्या घरी बहीण जन्माला आली तर त्या बहिणीचं स्वागत प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 रुपया देऊन करायचं आहे. 1 रुपया याच्यासाठी द्यायचा आहे की आपला काहीतरी सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि मग त्या कलेक्टिव्ह म्हणजे जेवढे काही पैसे जमा होतील ते त्या पैशाने मुलींना झबलं घ्यायचं आहे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि सासूबाईंना पण फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्याची एक सवय या वयातच लागली पाहिजे, जेणेकरून मोठं झाल्यानंतर जेव्हा तुम्हा स्वतःना मुलगी होतील तेव्हा मुलाबरोबर मुला एवढंच मुलीचं सुद्धा तुम्ही स्वागत करणार आहात आणि तो सुद्धा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करणार आहात. तर त्याचं जे बीज आहे, त्याचे जे संस्कार आहेत ते या वयामध्ये व्हायला हवेत. आणि जेव्हा तुम्ही कन्या जन्म आनंद सोहळा शाळेमध्ये साजरा करता तेव्हा पालक पण त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि इनडायरेक्टली पालकांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होण्यासाठी एक प्रकारची मदत होते. नक्कीच. शुभदा मॅडम, तुम्हाला एक पत्रकार म्हणून काय जाणवतं की समाजातली ही जी मानसिकता आहे स्त्रियांकडे बघण्याची, स्त्री जन्माच्या स्वागताविषयीची, नक्की कोणते बदल अपेक्षित आहेत? आता इथे बसलेल्या मुलांना मला असं विचारायचं आहे की तुम्ही सगळेजण घरी तुमच्या किंवा आजूबाजूला वावरताना तुम्हाला असं कुठे जाणवतं का की मुलगी म्हणून जरा वेगळी वागणूक मिळते, मुलगा म्हणून वेगळा वागणूक मिळते, असं असं होतं, जाणवतं? या आपल्या मित्राला काहीतरी सांगायचं. हे बाहेरचं तर माहिती नाही, कारण की मी माझ्या घरातलंच एक एक्झाम्पल देतो. माझ्या मॉमचं, माझ्या आईचं. जेव्हा माझ्या आईचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा खूप प्रेशर आला होता की मुलगाच पाहिजे म्हणून. खूप म्हणजे खूप असं म्हणजे प्रेशर्स वगैरे आले होते. तर 21st सेंचुरी म्हणजे आज 21वी सदी चालली आहे, तरी पण आज हे सगळे त्या लोकांना का एवढं इम्पॉर्टन्स दिलं जातं, फिमेल इन्फेंटिसाइडला आज का एवढं इम्पॉर्टन्स दिलं जातं? बघ, आता तू सांगितलंस म्हणजे तू तर किती लहान मुलगा आहेस अजूनही, तू आत्ता तुझाही हा अनुभव तू सांगितलास. तर असे मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना आजूबाजूला फिरताना, घरात वावरताना काही ना काही असे अनुभव येतात. शुभदा मॅडम, आणखी एक हात मागे वर हा, झाला होता, विचार. जर कुणाला काही सांगायचं. माझ्या शेजारी माझी मैत्रीण राहते. ते 4 बहिणी भावंड आहेत. 3 बहिणी आणि त्याच्यानंतर एक भाऊ झालेला आहे. म्हणजे आत्ताच्या वेळी पण 4 लोक एका घरात राहतात. ते झालं. आणि त्या 3 मैत्रिणी त्यांचा मी आजपर्यंत त्यांच्या बड्डेला अजून कधी गेलेली मला आठवत नाही. पण त्या मुलाचा फर्स्ट बड्डे त्यांनी इतका मोठा साजरा केला, फुल बिल्डिंगला त्यांनी इन्व्हाइट केलेलं बड्डेला. म्हणजे इतकं तुम्ही इनइक्वॅलिटी करता मुलं आणि मुलींमध्ये आत्तासुद्धा. आत्ता आपण टी व्हीवरती बघतो की इतके येतात ॲडव्हर्टाईज, तरी पण आपण बघतो पण स्वतःहून कधी ते फॉलो करत नाही, नुसतंच बघून झालं सोडून देतो. एवढंच आहे. नक्कीच. आता हे असे सगळे अनुभव जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा मला सांगा, तुम्हाला मनापासून असं वाटतं का रे मुलांनो, की स्पेशली या मुली आहेत तिथे आपल्या समोर अनेक बसले, त्यांना वाटतं की तुम्ही तुमच्यामध्ये काही कमतरता आहे, तुम्ही कुठेतरी कमी आहात तुमच्या बरोबरच्या मुलग्यांमध्ये, असं वाटतं? नाही ना? तुमच्या बरोबरचे जे मुलगे आहेत तशाच तुम्ही आहात की नाही? तुम्हाला पण तेवढीच बुद्धी आहे, तुम्ही पण तेवढंच काय काय करू शकता, अभ्यास करू शकता, खेळू शकता, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तुमच्या वर्गातल्या मुलगांच्या बरोबरीने करू शकता. किंवा मुलग्यांना असं वाटतं का रे की तुमच्या बरोबरच्या मुली कुठेतरी कमी आहेत तुमच्यापेक्षा, असं कधी फिलिंग येतं? नाही येत ना. म्हणजे खरं तर मुळात मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फरक नाहीच आहे. मग कशासाठी बरं आपण असं केलं? असा मोठी माणसं आपल्या आजूबाजूची असं का बरं मानतात, याचा जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील की अनेक ठिकाणी आपण थोडीशी आपली परंपरा बघितली की थोडं जुना काळ बघितला तर असं दिसतं की काही ठिकाणी ना उगाच मुलींना किंवा महिलांना डावललं गेलं, त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली गेली. आता तुम्ही गावी जाता, तुम्ही बघितलं असेल गावाला शेत असतं, बरोबर? त्या शेतात अनेक बायका राबत असतात, शेतकरी म्हणून त्या काम करत असतात.
पण प्रत्यक्षात त्यांची शेतकरी म्हणून त्यांचे व्यवसाय काय त्यांचा, तर त्या शेतकरी आहेत अशी गणनाच अनेकदा होत नाही. तर त्या काय आपल्या मदत करतायत, काहीतरी शेतात करतायत, म्हणजे जणू काय ते त्यांनी केलंच पाहिजे म्हणून त्या करतायत. पण त्या शेती करतात म्हणजे काहीतरी उत्पादन करत असतात, त्या उत्पादन करतात म्हणून आज आपण जेवतोय, म्हणून आज अन्नधान्य पिकतंय, बरोबर. किंवा त्या शेतकरी महिलेपासून ते आज चंदा कोचर किंवा नैनालाल किडवाई यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या बँकर्सपर्यंत अनेक पातळ्यांवर महिलासुद्धा पुरुषांच्या इतक्या कर्तृत्व गाजवत आहेत, काही ना काही छान काम करतायत, मोठं काम करतायत. असं असताना देखील मुलगी म्हणजे कुठेतरी दुय्यम अशी जी भावना आली लोकांच्या मनात, ती किती चुकीची आहे हे आता तुम्ही मुलांनीच मोठ्या व्यक्तींना सांगायला पाहिजे की असं नाही व्हायला पाहिजे. पूर्वीच्या काळी तर मुलींना शिकू देत नसत, किंवा ती 10वी 12वी झाली, बास झालं, भरपूर झालं शिक्षण, आता काय लग्नच करायचं नाही तरी असं मानलं जातं. आणि आता तुम्ही मुली ॲस्ट्रॉनॉट काय, इंजिनियर काय, डॉक्टर काय, आर्टिस्ट काय, जे तुम्हाला व्हायचं आहे ते होण्याची स्वप्न बघताय आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही ती स्वप्न पूर्ण पण करणार आहात. असं असताना देखील मग मुलगी कमी असं मुळात कशासाठी बरं मानायचं समाजातल्या लोकांनी. तर त्याच्यामागे पण ना मुलांनो एक लक्षात घ्या बरं का, की काही काही कारणं अशी असू शकतात की असं का वाटतं. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी कसं होतं की मुलगी लग्न झाल्यानंतर सासरीत जाणार आणि त्याच्यानंतर तिने माहेरला विसरायचं, आई वडिलांची सेवा करायची वेळ आली तर मुलीचा रोल काही नाही, मुलगाच आई वडिलांची देखभाल करणार. हां, हे बरोबर आहे का सांगा. इक्वालिटीच्या जमान्यामध्ये आपल्या आई वडिलांची प्रसंगी सेवा आपणच करायला पाहिजे, त्यांची जबाबदारी पण आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे म्हातारपणची काठी असं पूर्वी म्हटलं जायचं, ते कोणाला म्हटलं जायचं, मुलग्याला म्हटलं जायचं, मुलीला नाही म्हटलं जायचं. का की त्यांना असं वाटायचं की मुलगाच पालन पोषण करणार आपलं म्हातारपणी. आता असं आहे का, आता तुम्ही मुली आय एम व्हेरी शुअर तुमच्या आईवडिलांची जेवढा तुमचा भाऊ काळजी घेईल तेवढीच तुम्ही घ्याल, किंवा तुम्हाला भाऊ नसला तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही. तुम्ही 2 बहिणी असला, तुम्ही सिंगल चाइल्ड असलात तरी तुमच्या आईवडिलांची जबाबदारी ही तुम्ही तुमची मानणारच आहात. तर त्याच्यामुळे अशा काही काही कन्सेप्ट पूर्वीच्या काळी होत्या की ज्याच्यामुळे पण लोकांना असं जणू काही वाटलं की नाही मुलगी झाली तरी काय, ती कुठे आपल्याला म्हातारपणी उपयोगी पडणार आहे, म्हातारपणी आपल्याला मुलगाच कामी येणार आहे. बरोबर. आता हे सगळं बदलायचं ना, तर आपण आपली स्वतःची वागणूक पण बदलली पाहिजे. म्हणजे बरं का? मुळात त्याच्या- मला वाटतं की हा जो बदल आहे याची सुरुवात कुठेतरी स्त्रीला शिक्षण मिळणं, तिने स्वतःच्या पायावर कर्तृत्व. उभं राहणं आणि तिला तिचं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळणं. मगाशी एक खूप महत्वाचा मुद्दा मॅडम बोलताना त्यांनी सांगितलं की स्त्रीच्या कामाला दर्जा मिळत नाही. म्हणजे अनेकदा एखादी स्त्री जर घरकाम करत असेल तर तिच्याकडे ते काम आहे असं म्हणून बघितलं जात नाही. या दृष्टिकोनाविषयी काय म्हणाल? राज्यघटनेच्या मध्ये आपल्याला कलम 14 मध्ये समान हक्क अधिकार दिलेले आहेत, कलम 16 मध्ये समान संधी दिलेली आहे, कलम 39 मध्ये समान वेतन दिलेलं आहे आणि कलम 51 मध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला हानी पोचवलेल्या प्रथा बंद करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. याचंही कुठेतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आपण केली पाहिजे. ताई आता म्हणाले की बरोबर आहे की घरकाम करणाऱ्यांना काही मान दिला जात नाही, सन्मान दिला जात नाही. पण मला असं म्हणायचं आहे की घरकाम हे तेवढंच महत्त्वाचं आहे जे तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, किंबहुना त्याची जर आपण सन्मानाच्या दर्जाचा विचार केला तर त्याचा सन्मान त्यापेक्षा जास्त आहे. कारण घरकाम करणारी समजा आई आहे तर आई काय काय करते, आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे तर ती आई आहे. तुम्हा सगळ्यांना संस्कार देऊन, तुम्हा सगळ्यांना प्रेम देऊन अवघी पिढी घडवणारी कोण आहे तर ती आई आहे. म्हणून आईच्या कुठल्याही कामाची किंमत ही मोजता येणार नाहीये. त्यासाठी अजून कुठली फुलपट्टी तयार झाली नाही किंवा तराजू तयार झालेला नाहीये. एवढं अगाध असं कार्य हे घरात असलेली गृहिणी आई करत असते. म्हणून म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणजे तो स्वामी असेल तिन्ही जगाचा पण आई नसेल तो भिकारी असणार आहे. एवढी ती किंमत आहे त्या कामाची त्यांच्या. त्यामुळे सन्मान आपण दिला पाहिजे, प्रतिष्ठा आपण दिलीच पाहिजे त्यांना. नक्कीच. हा जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या घरातल्या स्त्रीचा आपण सन्मान करायला शिकलं पाहिजे. या संदर्भात तुमच्या मनातही आणखीन काही असेल? तुला काय सांगायचंय? आपण जसं पाहू शकतो की आजकाल मुलींचं पॉप्युलेशन कमी होत आहे,
यासाठी गोवा सरकारने एक योजना काढली आहे की ज्याला कोणी मुलगी होईल त्याला हे लोक 1,00,000 रुपये देतात व दर महिन्याला धान्य देतात. तसं भारत सरकार सगळ्या स्टेटमध्ये का नाही करत? वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना आज कार्यरत आहेत आणि सरकारी या योजनांचे पडसाद सुद्धा समाजात उमटताना दिसत आहेत, काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. कांकरिया मॅडमचा याविषयीचा अनुभव खूप गाढा आहे, आपण काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने सबला योजना, सुकन्या योजना सुरू केलेली आहे. सबला योजना सुरू केलेली आहे आणि सुकन्या योजना ही मुलीला लखोपती करण्याविषयीची योजना आहे. पहिल्या 2 मुलींसाठी आहे आणि बिलो पॉवर्टी लाईन असलेल्या कुटुंबामध्ये ते दिली जाते. अशा प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाची आहे. त्याचप्रमाणे धनलक्ष्मी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि अशा प्रकारची एक लक्ष्मी योजना मध्य प्रदेशाची आहे. तर प्रत्येक स्टेटने आपापल्या परीने अशा प्रकारच्या योजना राबवण्याचं एक ठरवलं आणि त्या डिक्लेअर केल्या. त्याची अंमलबजावणी हळूहळू व्हायला लागली. पण आपण एक योजना आपण राबवू शकतो की मुलीच्या जन्माचं स्वागत करत असताना एक सोसायटी म्हणून, एक बँक म्हणून, एक पतसंस्था म्हणून किंवा एखादी NGO म्हणून आपण काही फिक्स डिपॉझिट मुलीच्या नावाने ठेवू शकतो. अशा प्रकारचं अपील आम्ही अनेक ग्रामपंचायतींना केलं होतं, पतसंस्थांना केलं होतं. तर म्हणजे शेकडो ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव घेतलेला आहे की आमच्या गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नाला साजेल असं फिक्स डिपॉझिट, कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 15, अशा पद्धतीचं फिक्स डिपॉझिट मुलीच्या नावाने ठेवलेलं आहे. सकारात्मक बदल हळूहळू होऊ लागलेला आहे, पण त्याला गती देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग मात्र फार आवश्यक आहे. नक्कीच. शुभदा मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की हा सगळा प्रवास तुम्ही करत होतात पत्रकार म्हणून, या दरम्यान असे काही तुम्हाला किस्से अनुभवायला आले की जिथे खरंच आपल्याकडची स्त्रीचं वरवर दिसणारं एक प्रगत रूप आणि प्रत्यक्षात स्त्रीला मिळणारा मान किंवा स्त्रीची असणारी अवस्था याच्या बाबतीत काही किस्सा सांगू शकाल? हो ना, म्हणजे असं ठिकठिकाणी आपल्याला दिसतंच की वरकरणी असं आपण सगळं म्हणतो की आपली भारताची परंपरा उज्ज्वल आहे, आपल्या भारतामध्ये आपण स्त्रीला देवतेसमान मानतो वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात असं होतं का? तर प्रत्यक्षात खूप ठिकाणी म्हणजे अनेक ऑफिसेसमध्ये मुलींना किंवा महिलांना प्रमोशन नाकारलं जातं. अनेक ठिकाणी ती मॅटर्निटी लिव्हवर जाईल, मग कशाला तिला घ्या म्हणून एंट्री सुद्धा नाकारली जाते. असे कितीतरी गोष्टी तुम्हाला दुर्दैवाने अशा बघायला मिळतात. किंवा काही ठिकाणी म्हणजे इवन तुम्ही शाळांमध्ये बघाल, अनेकदा शाळांचे 10वीचे रिझल्ट लागले की बऱ्याच मुलींना टेक्नॉलॉजी आवडत असते, पॉलिटेक्निकला जायची इच्छा असते, इंजिनिअरिंगला जायची इच्छा असते. तर त्यांचे आईवडील म्हणतात कशाला जाता, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग हे काय तुमचं काम नाही, इट्स नॉट युअर कप ऑफ टी. त्यापेक्षा तुम्ही टीचर व्हा, नर्स व्हा, म्हणजे सेफ जॉब मिळेल, सुट्ट्या मिळतील भरपूर, घराकडे लक्ष देणारे जॉब्स करता येतील. त्यामुळे म्हणजे थोडक्यात काय तर घराकडे लक्ष देणं ही प्राईम ड्युटी बाईची किंवा त्या मुलीचीच आहे आणि ते सांभाळून जे जमेल तेच प्रोफेशन तिने करावं. म्हणजे ही जी एका स्त्रीची होणारी कसरत आहे हो की ना. मला एक व्यक्ती म्हणून काहीतरी करिअर करायचं असतं आणि आई म्हणून मला कुटुंबाला वेळ द्यायचा असतो, यामध्ये पुरुषांच्या सहभागाने किती फरक पडू शकतो? खूप पडतो. म्हणजे खरं सांगू का, आता आपल्या सगळ्यांना हा अनुभव येत असेल की आपल्या आया म्हणजे जणू काही सुपर मॉम आहेत. हां, म्हणजे त्या घरात पण सगळं करणार, खूप सकाळी उठून सगळं किचन बिचन व्यवस्थित मॅनेज करून ठेवणार, तुमचे डबे पॅक करणार की आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये, बरोबर, दिवसभरासाठी तुमचं खाऊ काय द्यायचं असं एव्हरीथिंग शी विल मॅनेज. आणि मग ती कामावर जाणार. रात्री घरी आल्यानंतर सुद्धा ती जरा एक क्षण बसत नाही. किती ट्रेनच्या बसच्या गर्दीतून लांबून लांबून प्रवास करून आई घरी आली तरी ती आल्याला पहिल्यांदा काय विचारते, बेटा तू खाल्लंस का, हां तुझा अभ्यास कसा चाललाय. म्हणजे शी इज कन्सर्न अबाउट यू. ती तुम्हाला आधी विचारणार, मग तुमच्या खाण्यापिण्यासाठी, तुमच्या रात्रीच्या डिनरच्या तयारीसाठी पहिल्यांदा किचनमध्ये जाणार. ती स्वतः चहा खाणार, नाश्ता खाणार असं पण करत नाही. म्हणजे या सगळ्याच्यात ना आत्ताच्या जनरेशनच्या या मॉम्स आहेत ना, आई आहेत ना तुमच्या, त्या खूप नाही म्हटलं तरी भरडल्या गेल्यात. कारण त्यांना बाहेरही कर्तृत्व गाजवायचं आहे, त्यांनी एज्युकेशन घेतलं आहे, त्यांनी शिक्षण चांगलं घेतलं आहे, त्या बळावर त्यांना बाहेरही काहीतरी प्रॉडक्टिव्ह काम करायचं आहे. हां, त्यांना कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. का करायचं आहे त्यांना कर्तृत्व सिद्ध? एक तर पैसा तर पाहिजेच, आपल्याला चांगलं लाईफस्टाईल पाहिजे, तर आई वडील दोघांनी कमवायची गरज असते म्हणून पण पैसा पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांना आत्मसन्मान मिळतो. जेव्हा त्या बाहेर काहीतरी काम करतात ना, तेव्हा त्यांना कळतं येस आय एम इम्पॉर्टंट, मला कोणीतरी माझ्या वाचून अडतंय, कोणाचं तरी काम अडतंय, मी कुठल्या तरी एका अधिकाराच्या पोझिशनला आहे.
ॲट द सेम टाईम तुम्हाला पण तुमच्या आईचा अभिमान वाटला पाहिजे की नाही, की माझी आई काहीतरी आहे, कोणतरी आहे, ती काहीतरी करते, ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी चांगलं काम करते, ह्याचा अभिमान तुम्हाला पण वाटला पाहिजे. सो दॅट तुम्हाला वाटेल की मला पण त्याच्या एक स्टेप पुढे जायचं आहे. तुमच्या घरातली आई जास्त थकू नये, तुमच्या घरातल्या आईला थोडा तरी आराम मिळावा, तिला पण कम्फर्टेबल लाईफ मिळावं, यासाठी तुमच्या बाबांनी पण मदत केली पाहिजे आणि तुम्ही पण मदत केली पाहिजे. कुठलंही काम हे कधीही कमी दर्जाचं नसतंच, ते अतिशय गरजेचं असतं आणि ते कुणीतरी करणं भाग असतं. पण मग ते स्त्रीनीच केलं पाहिजे, पुरुषांनीच केलं पाहिजे असे दुराग्रह आपण सोडले पाहिजेत. या नोटवरती घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि पुढच्या भागात परत भेटूया. आपली आजची गोष्ट आहे बिहारची राजधानी असणाऱ्या पटण्याजवळच्या 87 मैलांवरच्या कुसुंभरा गावात राहणाऱ्या 12 वर्षांच्या भारतीची. केवळ मुलगी झाली म्हणून भारतीच्या आईवडिलांनी ती जन्मताच तिला सोडून दिलं. पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो. भारतीला रामपती नावाच्या एका शेतकऱ्यांनी दत्तक घेतलं आणि अत्यंत प्रेमाने तिचं पालन पोषण केलं. गरिबीतलं कष्टाचं जीवन जगतानाही रामपतींनी भारतीला गावातल्या इतर लहान मुलांसारखं बालमजुरीला लावलं नाही, तर तिला कुसुंभरापासून 3 मैलांवर असणाऱ्या अखोडी गोला गावातल्या सरकारी शाळेत घातलं. भारतीला शिक्षणाची मग फारच गोडी लागली. ती सतत मन लावून अभ्यास करू लागली. रामपतीलाही मुलीच्या शिकण्याची हौस बघून तिचं कौतुक वाटत असे. आपल्या वयाच्या इतर मुलांना अभ्यास न करता कामं करताना पाहून भारतीला वाईट वाटे. एके दिवशी तिने आपली खंत वडिलांना बोलून दाखवली. ती बाबांना म्हणाली, आपल्या गावात एखादी शाळा असती तर किती बरं झालं असतं. लहानग्या भारतीच्या या बोलण्यानी रामपती विचारात पडला. पण तिला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला काहीच सापडेना. अखेर भारतीनीच यावर तोडगा काढला. ती म्हणाली, मीच शाळेतून घरी आल्यावर गावातल्या मुलांना एकत्र करून शिकवेन. केवळ 3ऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या भारतीच्या या विचाराचं रामपतीला आश्चर्य वाटलं. पण भारतीचा आत्मविश्वास मोठा होता. आपण शाळेत जे जे शिकलोय ते गावातल्या मुलांना शिकवू शकू असं ठामपणे तिने वडिलांना सांगितलं. गावात शाळा नसल्यामुळे मुलांना शिकवण्याचा हाच सोपा मार्ग असल्याचं तिने बाबांना सांगितलं. रामपतीला आधी हे शक्य होईल यावर विश्वासच नव्हता. मात्र भारतीचा निश्चय ठाम होता. शेवटी त्यांनी तिचं म्हणणं गांभीर्याने घेतलं आणि दुसऱ्याच दिवसापासून भारतीने तिच्या शाळेनंतरच्या वेळात गावातल्या मुलांना अगदी त्यांच्या घराघरात जाऊन गोळा केलं आणि गावातल्या एका झाडाखाली सुरू झाली भारतीची शाळा. सुरुवातीला अगदी 2-4च मुलं भारतीच्या शाळेत येत होती. पण 3ऱ्या इयत्तेत शिकणारी ही लहानगी शिक्षिका डगमगली नाही. काही दिवसातच झाडाखाली भरणाऱ्या भारतीच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. भारती आता शाळेत जाण्यापूर्वी मुलांना घरी जाऊनही शिकवू लागली आणि तिची शाळा सुटल्यावर पुन्हा गावातल्या झाडाखाली तिचा वर्ग भरवू लागली. ही कोणती परीकथा नाही, एक सत्य घटना आहे. कुसुंभरा गावातल्या 150 कुटुंबातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी भारती एक शिक्षिकाच नाही तर एक शाळाच झालीये. 12 वर्षांची भारती कुसुंभरा गावातल्या मुलांची मुख्याध्यापिका झालीये. मोठं होऊन शिक्षिका व्हायचं भारतीचं स्वप्न आहे. तिच्या बाबांमुळे तिचं हे स्वप्न नक्कीच पुरं होईल, यात अजिबात शंका नाही. भारतीची ही गोष्ट ऐकून कुणाचा उत्साह वाढणार नाही. खरंच आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर समाजात बदल घडवणं ही एवढी अवघड गोष्ट नाहीये. आपण नक्की काहीतरी करू शकतो. गरज आहे ती एकत्र येण्याची. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की ही गोष्ट आपल्याला सांगणारी ही जी एव्ही आहे ती सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थी मित्रांनी बनवलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्यांना आपण उत्तरं देऊया. पण त्यापूर्वी मला तुम्हा दोघींनाही विचारायचं की असे काही सकारात्मक बदल तुम्ही घडताना पाहिलेत का? किंवा कारण तुम्ही असंख्य उपक्रम राबवत असता तर त्याला यश मिळताना बघून कसं वाटतं? खूप छान वाटतं. मुख्य म्हणजे एक सकारात्मक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की गेल्या 5-6 महिन्यापूर्वी मला पुण्या जिल्ह्यातून एक फोन आला. एक 9वीतली मुलगी माझ्याशी बोलत होती. ती मला म्हणाली की ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही नकोशीला करूया हवीशी अशा प्रकारचा उपक्रम राबवता आणि तशाच प्रकारचं माझं नाव आहे. मी तिला विचारलं, काय गं बेटा काय नाव आहे तुझं?
ती मला म्हणाली की माझं नाव फसीबाई आहे. म्हटलं का बरं असं नाव तुझं जर ठेवलं? तिने असं सांगितलं की तिला पहिला म्हणजे मोठा भाऊ आहे आणि दुसऱ्या वेळेस पण तिच्या आईवडिलांना आणि आजी आजोबांना भाऊच हवा होता, पण ही झाली मुलगी, म्हणजे ही मुलगी झाली म्हणजे हिने फसवलं म्हणून तिचं नाव फसीबाई ठेवण्यात आलं. आणि ती मला म्हणाली की ताई मला तर खूप काळजी वाटते, कारण मी आता 10वीचा फॉर्म भरणार आहे आणि 10वीचा फॉर्म भरताना मी फसीबाईच्या नावाने जर फॉर्म भरला तर सर्टिफिकेट मला तेच मिळेल, मार्कशीट पण माझी तीच येईल आणि आयुष्यभर मला ते नाव घेऊन जगावं लागेल. तर तुम्ही प्लीज माझ्यासाठी काही कराल का? तर तेव्हा मी त्यांच्या गावी गेले आणि त्यांच्या शाळेतले गुरुजी, त्यांच्या शाळेमध्ये असणारे इतर शिक्षिका यांच्याशी बोलले, त्यांच्या घरी गेले, त्यांच्या वडिलांशी बोलले. तिथल्या शिक्षकांची खूप मदत झाली आणि त्यांच्या मदतीने त्या फसीबाईचं जे नाव होतं ते सगळ्या गावकऱ्यांच्या समवेत औक्षण करून तिला जे नाव हवं होतं ते संजना नाव तिचं ठेवलं. ही आत्ताची एक 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. यातला पॉझिटिव्हनेस मला हा मुख्य वाटतो की तिला स्वतःला असं वाटलं की आपलं नाव बदललं पाहिजे आणि तिने स्वतःहून पुढाकार घेतला, स्वतःहून फोन केला आणि हे नामकरण करण्यासाठी समजून सांगितल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी चांगला रिस्पॉन्स दिला, शिक्षकांनी खूप मदत केली. म्हणजे सगळ्यांच्या एकत्रित अशा प्रयत्नामुळे एका मुलीचं जीवन हे किती प्रकारे सुकर झालं. पण याचं जे बीजारोपण आहे, तुमचा एक उपक्रम आहे की नवीन ज्यांचं लग्न होतं आहे अशा दाम्पत्यांसाठी आपण काही उपक्रम राबवतो, त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली काय होतं की लग्न करतानाच जर आपण निश्चय केला की आमच्या कुटुंबामध्ये जन्माला येणारी समजा मुलगी असेल तर तिचं आम्ही मनापासून स्वागत करू आणि मुख्य म्हणजे गरोदर झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी हे तपासणी करणार नाही आणि मुलीचा जन्म असेल तर आनंदाने स्वीकारू. तर हे लग्नातच जर आपण संकल्प केला तर खूप चांगला परिणाम मिळतो. म्हणून आम्ही काय सुरुवात केली की 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा, कारण सप्तपदी ही लग्नामध्ये घेतली जाते, त्यासोबत एक 8वा फेरा जोडला, त्याचा मंत्रही बनवला की लेका एवढीच लेक ही भारी, म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. लेका एवढीच लेक ही भारी हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि अशा प्रकारचे संपूर्ण भारतामध्ये 8350 एवढ्या जोडप्यांनी 8वा फेरा घेऊन विवाह लावलेला आहे आणि याच्यामध्ये म्हणजे इतका सकारात्मक चांगला रिझल्ट मिळाला की ते आता निमंत्रण पत्रिकेमध्ये, विवाहाची जी निमंत्रण पत्रिका असते त्याच्यामध्ये सुद्धा हा मंत्र छापायला लागले, बॅनर करून, पोस्टर करून ते मंडपात लावायला लागले आणि सामुदायिक विवाह सोहळा होतो त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे याला रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि मुख्य म्हणजे राजस्थानमध्ये, ज्याचं ते उदाहरण तुम्ही मला सांगितलं, की राजस्थानमध्ये सुद्धा 11 विवाह आम्ही 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचं घेऊन लावलेले आहेत. याला जोडून 2 मुख्य गोष्टी आहेत की एक तर बालविवाह होणार नाही याची दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे आणि हुंडा दिला घेतला जाणार नाही याची पण दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. हे 2 विषय सुद्धा त्याच्यामध्ये आपण टॅकल करत असतो. तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत, हा काय विचारायचं आहे? माझा प्रश्न असा आहे की कोणती पण मुलगी जेव्हा काही अचीवमेंट करते तर तिचे आई बाबा खूप प्राऊडली बाहेर जाऊन सांगतात की ही माझ्या घरचा मुलगा आहे, तर हा एक फ्लॉबॅक आहे मला असं वाटतं. लोकांच्या मनात असं ठसलंय ना, म्हणजे अचिव्हमेंट्स की फक्त मुलगेच करणार किंवा असं काही फक्त मुलगाच करू शकतो आणि म्हणून सिमिली दाखवण्यासाठी ते मुलगा आहे असं म्हटलं जातं. पण आय एम व्हेरी शुअर की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना तेव्हा तुम्ही असं नाही बोलणार, बरोबर की नाही? म्हणजे ते खूप आधीपासूनच्या गोष्टी असतात, ते पटकन बाहेर निघून जायला वेळ जातो आणि त्याच्यामुळे आत्ताची पिढी असं म्हणते, तुमची पिढी त्याच्या पुढे जाऊन असं नाही म्हणणार. तर आता 4 वर्षापूर्वी आम्ही एक असा एफर्ट केला होता की सगळी 1ली ते 8वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं आम्ही बघितली आणि त्या पाठ्यपुस्तकांचं आम्ही क्रिटिकल ॲनालिसिस केलं की कुठे कुठे असं दिसतंय की असे जेंडर स्पेसिफिक जेंडर बायस असलेले गोष्टी दिल्या जातात. तर पुस्तकांमध्ये काही वेळा काही चित्र असतात, त्या चित्रांमध्ये नेहमी आई कपडे धुताना, भांडी घासताना दाखवली जाते आणि बाबा मात्र काहीतरी फोनवर बोलतायत, कम्प्युटरवर काहीतरी करतायत, हां असं दाखवलं जातं. किंवा काही काही कविता, काही काही गाणी जुन्या पाठ्यपुस्तकांमधली अशी आहेत की ज्याच्यात जेंडर बायस आपल्याला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ एक कविता आहे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा नावाची कविता आहे. ती कविता गाणं त्या
चांगलं आहे, पण ते त्या काळानुरूप आहे. तर त्याच्यात कुठेतरी असा उल्लेख आहे की तो भाऊ बहिणीला मिळतो, हे घर माझंच आहे, या घरावर तुझा अधिकारच नाही. हां, घर तर माझे तसू तसू, म्हणजे या घरातलं तसू बरं इंच माझं आहे, तुझा नाही आहे, तू लग्न होऊन दूर जाणार आहेस, म्हणजे हे घर माझ्याच ताब्यात राहणार आहे, माझ्या मालकीचं राहणार आहे. तर आम्ही लगेच तिथे ऑब्जेक्शन घेतलं होतं, रेड मार्क्स केला होता. हां, तर असे भरपूर रेफरन्सेस आम्ही काढले होते आणि ते रेफरन्सेस आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला रेकमेंडेशन्स दिली की हे तुम्ही आता बदला. व्हेरी ग्लॅड की आता जी तुमची बदलून आली आहेत ना, गेले वर्ष दीड वर्ष तुम्ही बघताय दरवर्षी नवीन सिलेबस येतोय तुम्हाला, बरोबर. त्या नवीन सिलेबसमध्ये त्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि नवीन म्हणजे या पिढीपर्यंत एक वेगळा दृष्टिकोन आणि एक योग्य सुयोग्य दृष्टिकोन पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. कवितेचा तुम्हालाही विषय निघालाय म्हणून सांगते की एक कविता आहे माझी स्वतःचीच आहे स्वरचित, आणि ही पहा तुम्हाला कशी वाटते. की कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो आणि ती. तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. वा, थँक्यू. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी. विचार केल्यानंतरच घडते एखादी कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. थँक्यू. खूप सुंदर आणि खूप बोलकी अशी ही कविता. आणखीन काय विचारायचं तुला? माझा हे प्रश्न सगळ्यांसाठी आहे की आज आम्ही मुलीला म्हणजे स्त्रीला गरब्यातच मारतो, तर आपल्याला उद्याची पी टी उषा, मेरी कॉम, सुधा मॅडम, सुभदा मॅडम, समीरा मॅडम आणि आपलीच मॅडम ग्रेस पिंटो कशी भेटणार? बरोबर आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची पिढीच निर्माण होऊ शकत नाही. आणि हे होऊ नये म्हणून कायदा आहे. 1978 साली गर्भजल तपासणीचा दुरुपयोगावर बंदी हा कायदा आला. 1988 साली प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र नियंत्रण कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा अस्तित्वात आला. हाच कायदा नंतर देशामध्ये 1994ला लागू केला गेला आणि 2003ला याच्यामध्ये दुरुस्ती होऊन गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र नियंत्रण कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष होऊन गेले हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि अजूनही मानसिकता जेवढी हवी तेवढी बदलली नाही आहे. परंतु मला आनंद वाटतो की तुम्ही चिमुकले याच्यामध्ये सहभागी झालात, त्यामुळे नक्कीच बदल घडेल असा विश्वास मला नक्की वाटतोय. हां, तुला काय विचारायचंय? भारत हा देशमध्ये देवीची खूप पूजा करतात. देवी देवी करून माणसं खूप सारे देवीचे पूजा करतात, पण देवीसारखं चिमुकल्या मुलींना ते का मारतात आणि मुलांना का मारत नाही, असं का हे भेदभाव? याच संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दोघी याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. ही सगळी जी पद्धत आहे म्हणजे जल तपासणी करणं असेल, त्यानंतर होणारं ॲबॉर्शन किंवा गर्भपात असेल, या सगळ्यामध्ये डॉक्टर्स सुद्धा सहभागी असतात. संपूर्ण एक वैद्यकीय व्यवस्था सहभागी आहे. मग यामधली डॉक्टरची भूमिका ही समुपदेशकाची का असू नये? आज जे काम तुम्ही करताय तेच काम डॉक्टर करू शकतो का? असायलाच हवी. खरं म्हणजे डॉक्टरांना तसं पाहिलं तर देव मानलं जातं. जेव्हा एखादं जोडपं त्यांच्याकडे तपासणीला जातं की अशा प्रकारची तपासणी करायची आहे, तेव्हा डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य की त्यांना समजून सांगितलं पाहिजे की अशा प्रकारची तपासणी केली नाही पाहिजे. मुलगा मुलगी हे सारखे असतात, तर कोणाचाही जन्म असेल तर तो आपण स्वीकारायला पाहिजे हे त्यांनी समजून सांगायला पाहिजे. त्यांनी काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्यांनी जर काउन्सिलिंग केलं तर बऱ्याच ठिकाणी जे काही पेशंट त्यांच्याकडे जातात ते त्यांचं ऐकत असतात, कारण डॉक्टरांवर एक प्रकारचा विश्वास असतो. त्यामुळे डॉक्टरांची भूमिका असलीच पाहिजे
की त्यांनी स्त्री जन्माच्या स्वागताविषयीचं प्रबोधन काउन्सिलिंग आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचं केलंच पाहिजे. आणि आता सकारात्मक व्हायला लागलेलं आहे. आता इंडियन मेडिकल असोसिएशन आलेली आहे, मेडिकल असोसिएशन बाकीचे आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून याच्यासाठी बऱ्याच उपाययोजना करायचं ठरवलेलं आहे आणि सकारात्मक पाऊल त्या दिशेने पडत आहे. नक्कीच. तिचा जो प्रश्न होता की मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जात नाही, ज्या संस्कृतीमध्ये मात्र देवीचा इतका गवगवा होतो, याविषयी काय सांगाल? एकीकडे तुम्ही मुलीला जन्म देत नाही आणि देवी म्हणजे मोठी उदात्त, हे अत्यंत ढोंगीपणा आहे आणि हात बंद करायला पाहिजे. म्हणून तर हा सगळा खटाटोप चालू आहे. खूप हात मला वर आलेले दिसतात, विचारू खूप उत्सुकता आहे. मॅम, मला विचारायचं होतं की गव्हर्नमेंटने एवढे स्कीम्स काढलेत, ते पैसे का देत आहेत? म्हणजे आपण मुली नाही पाळू शकत का? जसं आपण मुलांना आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बघतो, तसं मुलींना का नको बघायला? म्हणजे गव्हर्नमेंटने का द्यावे पैसे आपल्याला मुलींना पाळायला? ही जी योजना शासनाने दिलेली आहे ही बिलो पॉवर्टी लाईन साठी आहे. कारण आपण पाहतोय की ज्या घरामध्ये खायला भाकरी नाही, अन्न नाहीये असं असतं, तेव्हा जेव्हा घरामध्ये काही अन्न येतं तेव्हा आधी मुलाला दिलं जातं आणि मुलीला दिलं जात नाही. म्हणून कुपोषणाचा प्रश्न भारतामध्ये मुलींसाठी जास्त प्रमाणात आहे. अशा प्रकारचं होऊ नये म्हणून बिलो पॉवर्टी लाईनच्या मुलींसाठी ही योजना आहे आणि ती असायला हवी. आणि तू म्हणतेस ना, ते मला खरंच बरोबर, म्हणजे तुझा प्रश्न अगदी मला समजलाय, तू काय टोन मध्ये विचारतेस. मुळात या योजनेची गरजच नाही उरली पाहिजे, अशी स्थिती असायला हवी. आणखीन एक प्रश्न घेऊया आपण. मीन्स राजस्थानमध्ये वगैरे लहान मुलींचे लग्न 40 वर्षाच्या मुलांशी करतात आणि त्यांच्याकडून दहेज घेतल्यानंतर थोडे दिवसांनी त्या मुलींना बाहेरगावी जाऊन विकतात. मग हे सरकार याच्यावर काही ॲक्शन का नाही घेत? जोपर्यंत लोक सहभाग मिळत नाही तोपर्यंत कायदे केवळ कागदावर राहत असतात. त्यामुळे कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या इथे ठरतात. नक्कीच. तुमच्या लक्षात आलं असेल की इथे प्रेक्षकांमध्ये आणि आपल्या व्यासपीठावर सुद्धा इतकी हलचल आहे. मुलांच्या मनामध्ये खूप खळबळ आहे, कारण हा प्रश्न त्यांच्याही अस्मितेचा आहे आणि त्यांना खूप प्रकर्षाने तो जाणवतोय. यांच्या मनातले प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घेऊया, पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. यंग तरंगमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आज स्त्रीचं समाजातलं स्थान काय असावं आणि स्त्री जन्माचं स्वागत कसं व्हावं याविषयी आपण विविधांगी चर्चा करतो आहोत आणि इथे उपस्थित या नवीन पिढीला या विषयाबद्दल खूप काही सांगायचं आहे, खूप काही प्रश्न आहेत. तुला काय वाटतं? आजकल जब भी देखते हैं तो सब लोग यही क्वेश्चन करते हैं नेक्स्ट शिवाजी महाराज का बर्थ कब होगा, नेक्स्ट शिवाजी महाराज का बर्थ कब होगा, पर ऐसा कोई क्वेश्चन क्यों नहीं करता नेक्स्ट रानी लक्ष्मीबाई का बर्थ कब होगा करके. मॅम, माझा असा प्रश्न आहे की सगळीकडे आपण बघत जातो की कुठल्याही स्त्रीने जर एक किंवा 2 मुलींना जन्म दिला तर सरकारने तिचा सत्कार करून तिचं महत्त्व जे आहे ते लोकांना पटवून दिलं पाहिजे. मग दुसऱ्या स्त्रियांनाही प्रोत्साहन भेटतं की हा बाबा हे स्त्री जन्म हे खूप गरजेचं आहे, की या काळाची गरज आहे ती. मला वाटतं ज्या आई वडिलांनी हे खूप हसतपणे त्याचं स्वागत केलेलं आहे की आम्हाला 2 मुली आहेत आणि आम्ही 2 मुलींचे आई बाबा म्हणून सुखी आहोत, त्यांचं कौतुक व्हावं असं त्याला वाटतं. आजकाल घरात सर्वांना मुलगा हा जन्माला यावा असं वाटतं, पण या मुलाला जन्म देणारी शेवटी एक स्त्रीच असते. यावर काय मत आहे? नक्कीच. आपण मला वाटतं या मुद्द्याविषयी बऱ्यापैकी बोललो आहोतच. तिथे एक हात वर होतोय. आमच्या 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये असा एक लेसन आहे कुर्मांचल की सैर. त्याच्यात एक असं पॅराग्राफ आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की एकदा एक सून त्याच्या सासूला विचारते की मला माझ्या माहेरी जायचं आहे, मी इकडे राहून मला खूप त्रास होतो, जरा दिवस जर मी जाऊन आली तर मला बरं वाटेल. तर ती विचारते की जू हो. तेव्हा तिची सास तिला खूप रागात आणि खूप वाईट प्रकारे तिला म्हणते की भोल झाला, म्हणजे तू उद्या जा. माझा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही वेगळ्या वेगळ्या टेक्स्टबुक्समधून हे सगळं काढलं आहे, पण अजूनही असे काही टेक्स्टबुक आहे त्याच्यात असं काही लिहिलेलं गेलं आहे आणि असं अजूनही काही गावां वगैरे होतं का? अशा विषयी आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी काय करू शकतात? जर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे जाऊया. तू खूप छान प्रश्न विचारलायस. तुझ्या टेक्स्टबुकमध्ये हे आहे ना, तू जरूर ह्याच्याबद्दल पाठ्यपुस्तक मंडळाला कळवच. म्हणजे खरं सांगू, आम्ही हा जो एक्सरसाइज केला ना तो आम्ही मुख्यत्वे मराठी मीडियमच्या 1ली ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांबद्दल केला आणि फक्त भाषा विषयांच्या केला असा नाही. आम्ही इतिहास भूगोलाची पण पाठ्यपुस्तकं मागवली होती त्यावेळेला.
पण तरी मला माहिती आहे की सगळीच्या सगळी पाठ्यपुस्तकं आम्ही त्या 3 महिन्याच्या एक्सरसाइजमध्ये नाही पूर्ण करू शकलो. बरोबर. तर तेव्हा आम्ही ज्या शिक्षकांची नंतर वर्कशॉप्स घेतली, म्हणजे जवळजवळ आम्ही 500-600 टीचर्स लोकांची, शिक्षकांची वर्कशॉप्स घेतली. त्या वर्कशॉपचं नावच जेंडर इक्वालिटी किंवा लिंग समानता कार्यशाळा असं होतं. आणि त्या कार्यशाळांमध्ये आम्ही शिक्षक मंडळींना सुद्धा असं आवाहन केलेलं आहे ऑलरेडी की तुम्ही शिकवताना तुम्हाला जेव्हा जेव्हा असं जाणवतं की असं चुकीचं पोर्ट्रे केलेलं आहे ते तुम्ही लगेच पत्र पाठवून कळवा पाठ्यपुस्तक मुळात मंडळाला. ही सजगता निर्माण होणं आणि आणि खूप महत्त्वाचं. याचबरोबरीने शिक्षकांनी वर्गात शिकवताना सुद्धा असं काही बोलू नये असं पण आम्ही त्या शिक्षकांना आवाहन केलं. बरोबर का? ते पण त्या समाजातले जे घटक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा असे काहीतरी प्रेज्युडायसेस किंवा पूर्वग्रह असू शकतात, तर ते त्यांनी नाही तुमच्या समोर बोलले पाहिजेत असंही आम्ही त्यांना आवाहन केलं. आणि तू सांगतोयस हे फार व्यवस्थित आणि मस्त उदाहरण तू दिलेलं आहेस, तर तू अगदी जरूर कळव, कारण पाठ्यपुस्तकही शेवटी तुमच्यासाठी आहेत मुलांनो. हां, तुम्ही या पाठ्यपुस्तकातले सगळ्यात जास्त वापर करणारे कोण आहात तर तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट पाठ्यपुस्तकातली खटकली आणि ती अशी नाही अशी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः ॲक्टिव्हली ते कळवणं हे पण तुमचं कर्तव्य आहे. नुसतं पाठ्यपुस्तक पाठ करून किंवा ते करून परीक्षेत लिहिलं म्हणजे विद्यार्थ्याचं कर्तव्य संपत नाही. हां, तर तुमचं कर्तव्य त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही खरे विद्यार्जन करणारे आहात आणि दिस इज नॉलेज, दिस इज विद्या. बरोबर. नुसतं त्याच पाठ्यपुस्तकातलं जसं तसं उत्तर शुभदा मॅम, दिलं. तुम्ही हे सगळं बोलताय, मला इथे एका मैत्रिणीकडे जायला आवडेल की किती जागरूक राहून ही मुलं फिल्म्स बघत असतात किंवा मालिका बघत असतात. त्याचं एक उदाहरण म्हणून काय सांगायचं होतं तुला? एक फिल्म आहे मोकळा श्वास करून. त्याच्यात काय आहे की 3 मुली आहेत आणि काय असतं की स्टार्टिंगला त्यांना मुलगा पाहिजे होता, पण तरी पण ती मुलगी झाली. दुसऱ्यांदा त्यांना मुलगा पाहिजे होता तेव्हा पण मुलगी झाली आणि तिसऱ्यांदा पाहिजे होता तेव्हा पण मुलगी झाली. मग आता ती बाई जी होती ती आता 50 वर्षाची, आपण सांगू शकतो की 40 वर्षाची झाली, तरी पण तिला आता सांगते की अजून एक तू मुलाला जन्म दे. तरी मग आणि त्या जे मुली होती त्यांना खूप त्रास मिळायचं. त्याचे जे बाबा होते ते मीन्स खूप हॅरॅस करायचे त्यांना. आणि ॲट लास्ट मग त्यांच्यातून 2 मुली त्यांनी सुसाईड केलं आणि एक मुली ती पळून गेली. आणि ॲट लास्ट मग जो मुलगा झाला त्यांना वंशाचा दिवा तर भेटलाच, पण 3 मुलगी गेले. मग ॲट लास्ट जी मुलगी पळून गेलेली त्यांनी त्या 2 मुलींना वाचवलं आणि आता लास्ट तुला हा सगळा चित्रपट बघत असताना काय जाणवलं? मला खूप दुःखी झालं, मी खूप वाईट वाटलं मला, कारण की हे खूप वाईट गोष्ट आहे की मुलगीच पाहिजे, मुलगी पाहिजे असं खूप इम्पॉर्टंट असायला पाहिजे. फक्त मुलगा पाहिजे हे असा दुराग्रह नको असं तुला निश्चितपणे वाटलं. बरं मॅम, आता आपण मानलं की घरी जी काम करणारी स्त्री आहे ती कधीच काय करू शकत नाही असं समाजात मानलं जातं. ती काहीच करू शकत नाही, ती बाहेर जाऊ शकत नाही. पण जर आपण स्त्रियांना अपॉर्च्युनिटीज नाही दिली, जर त्यांना संधीच नाही दिली बाहेर जाऊन काय करायची, तर मग त्यांच्या आतमध्ये कॉन्फिडन्स कसा येणार? त्याच्यामुळे समाजात काय प्रगतीच होणार नाही. तर मला असं विचारायचं की आपण याच्यासाठी काय करू शकतो? तू म्हणतेस तसं त्यांना संधी मुळात कुठली मिळाली पाहिजे? पहिल्यांदा म्हणजे त्यांना समानतेची संधी मिळाली पाहिजे. बरोबर? म्हणजे प्रत्येक हक्क, प्रत्येक अधिकार जो पुरुषांना आहे तोच महिलांना आहे, ही समान अधिकाराची संधी प्रत्येकाला पाहिजेच. त्याच्या पुढे जाऊन त्यांना शिक्षणाची संधी पाहिजे, जी आता मिळते. आता शासनाचं पण धोरण आहे, आता आपल्या देशभराचा कायदा आहे की सर्वांना शिक्षण. तर त्याच्यामुळे फक्त अजूनही लक्षात घ्या, अजूनही जो आपला कायदा आहे ना शिक्षणाचा, तो 8वी पर्यंतच शिक्षण एन्श्युअर करतोय, त्याच्या पुढचा नाही. आणि उच्च शिक्षणामध्ये तसेही जाणारे लोक कमीच असतात आणि त्याच्यात मुलींचं प्रमाण आणखीन कमी आहे. त्याच्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणात मुलींना उच्च शिक्षण मिळेल तेवढ्या त्या पुढे जाऊन कर्तृत्व गाजवू शकणार आहेत. आणि त्याच्यामुळे शिक्षणात, उच्च शिक्षणात सुद्धा नुसतं प्राथमिक शिक्षणात संधी मिळून पुरेसं नाही आहे, उच्च शिक्षणात सुद्धा मुलींना जास्तीत जास्त संधी मिळालीच पाहिजे. हां मॅम, माझा प्रश्न डावरी सिस्टमवर आहे. जर आपण बघतोय डावरी सिस्टम म्हणजे असं वाटतंय की जे मुलाचे पेरेंट्स आहे त्यांनी एक मार्केट खोलली आहे की म्हणजे मेरा बेटा डॉक्टर है तो 25,000, मेरा बेटा इंजीनियर है तो 1 लाख, मेरा बेटा आर्किटेक्ट है तो समथिंग डाउरी ऐसा. तो मेरा क्वेश्चन इधर बैठे सभी लड़कों से कि आप लोग जो डिग्री
डिग्री आगे जाके जो डिग्री लेने वाले हो, तो क्या आप वो डिग्री अपने आप को बेचने के लिए ले रहे हो बाद में जाके? नाही, अजिबात नाही. कारण का ही लोकांची विचार करायची पद्धतच अशी बदललेली आहे. कारण का आता जास्तीत जास्त ह्याच्या असे होत नाहीत, पण ज्यांचे असे आहेत त्यांनी बदलायला हवं. कारण का ही कुठली आपण जी आपली डिग्री घेतो ती आपली आयडेंटिटी बनवण्यासाठी असते, दुसऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी किंवा हशासाठी नसते. हे माझं असं म्हणणं आहे. मुळातच हुंडा घेणं चुकीचं आहे. डिग्री बाजूला ठेवून जरी आपण विचार केला तर मुळातच हुंडा घेणं देणं दोन्ही अत्यंत चुकीचे आहेत. माझा प्रश्न असा आहे की एका माणसाला मुलगी बहिणीसारखी पाहिजे असते, स्त्री आईसारखी पाहिजे असते, तर तीच मुलगी जन्माला आली तर वाईट कशाला वाटते? मला मॅडम अशा एका मुलीची गोष्ट आठवते, आरती नाव तिचं, की ती आणि तिचा भाऊ दोघंही एकत्र मोठे होत होते. दोघांमध्ये काही वर्षाचं अंतर असेल, आणि धाकटा भाऊ प्रायव्हेट शाळेमध्ये जायचा, खाजगी शाळेमध्ये शिकायला जायचा. तिला शाळेत पाठवलं जायचं, पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, शासकीय महाविद्यालयात ती शिकायला जात होती. तिथे तिला दुपारचं जेवण मिळायचं त्या शाळेच्या योजनेप्रमाणे, आणि त्यावेळेस ती अक्षरशः इतकी भुकेली झालेली असायची की त्या जेवणाची ती वाट बघायची. कारण भावाला मात्र सकाळी उत्तम निहारी दिलेली असायची आणि तिला मात्र खायला काहीही मिळालेलं नसायचं. आणि म्हणून ती शाळेत का जायची, तर फक्त त्या जेवणाच्या आशेने ती शाळेत जात होती. ही अशी परिस्थिती खूप घरांमधून बघायला आपल्याला मिळते. याविषयी काय सांगाल आपण? खरंच आहे, अशी परिस्थिती खेडोपाडी पाहायला मिळते, आदिवासी भागांमध्ये पाहायला मिळते. आणि कुपोषणाचा जो प्रश्न आहे हा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता वर येतोय. म्हणजे खूप वर्षापासून हा प्रश्न आहे की मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं, तिला खायला दिलं जात नाही. समजा एखादी गोष्ट केली घरामध्ये तर ती आधी दादाला दिली जाते, उरली तर मग ती ताईला दिली जाते. आणि या सगळ्यातून म्हणजे हा कुपोषणाचा प्रश्न कुठे सुरुवात होतो, तर जेव्हा आई गरोदर असते तेव्हापासून हा प्रश्न सुरू होतो की गरोदरपणामध्ये ती एक बाई आहे म्हणून तिच्याकडे आपल्याकडे डोहाळ जेवण वगैरे केले जातात, ते तात्पुरतं तेवढ्यापुरतं. म्हणजे आपण पाहतो की शहरामध्ये चांगल्या प्रकारे तिच्या खाण्याची व्यवस्था केली जाते, पण खेडोपाडी गेलो, आदिवासी भागामध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येतं की माता गरोदर असताना तिला पोषक आहार मिळावा याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. आणि त्यामुळे गर्भावस्थेतच तिच्याकडे स्वतःच्या शरीराला अन्न मिळत नाही, त्यामुळे आपल्या पोटात असलेल्या गर्भात असलेल्या बाळाला तर अजिबातच मिळत नाही. तर कुपोषणाचा प्रश्न तो तिथून सुरुवात होते. त्यानंतर अंधश्रद्धा की बाळ जन्माला आल्याबरोबर जे काही दूध असतं ते दूध ताबडतोब म्हणजे पहिलं दूध पाजलं पाहिजे, तर अंधश्रद्धेमुळे ते पहिलं दूध बाजूला ठेवलं जातं आणि मग तिथे मधाचं बोट द्या वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गैरसमजुतीमुळे सुद्धा अशा प्रकारचं कुपोषण होताना आपल्याला दिसतंय. एक हात इथे वर होतोय. हा, पोरगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते, सासरवाले तिला अशी अट देतात की तू लग्न करतेस पण तुला तुझं काम थांबावं लागेल, तुला नाही काम करावं लागणार बाहेर जाऊन. पण जर ती काम आणि बाहेरचं काम आणि घराचं काम दोन्ही अप्रतिमपणे सांभाळू शकते, तर ती का नाही करावं ते काम? तुझा जो प्रश्न आहे ना त्याच्यातच त्याचं उत्तर दडलं आहे की मुळात कोणीतरी दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला कसं सांगू शकते की तू काम नाही करायचं. इट शुड बी हर चॉईस. तो तिचा चॉईस असला पाहिजे ना. प्रत्येकाला काय मला करायचंय, कधी करायचंय हा प्रत्येकाचा चॉईस असतो आणि तो त्याला एक्झिक्यूट करायला मिळालाच पाहिजे, यात काही शंकाच नाही. असं कोणी डिक्टेट नाहीच करू शकलं पाहिजे. मला इथे खूप हात उंच झालेले दिसतात, पण मी सगळ्यांना विनंती करते की आपण या नोटवरती आता थांबण्याची वेळ आलेली आहे. पण आजच्या या संपूर्ण चर्चेचं फलित काय याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं हे तुमचे उंच झालेले हात हेच याचं फलित आहे. कारण आज आपण असं म्हणूया की आपण विचारांचा दिवा नाही तर विचारांची ज्योत पेटवली आहे, पणती लावलेली आहे एक विचारांची, आणि ही पणती आपण प्रत्येकाने आता जपली पाहिजे. त्याच्यावरती पुन्हा एकदा परिस्थितीचा वारा कसा येणार नाही हे आपण सांभाळलं पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे. आज समाज खूप वेगाने बदलतोय, स्त्री निश्चितपणे प्रगती करते आहे, परंतु तिच्या प्रगतीला आता उघड अडथळे कमी आहेत आणि छुपे अडथळे जास्त आहेत. तर या छुप्या अडथळ्यांवरती कशी मात करायची हे तुमच्या माझ्या हातात आहे, हे त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही हातात आहे.
तर त्यांनी आणि तिनी एकमेकांच्या हातात हात दिला पाहिजे आणि हा हात मैत्रीचा असला पाहिजे आणि त्याकडे तितक्याच निकोप नजरेनं पाहिलं सुद्धा गेलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून मला पुरेसं स्वातंत्र्य जगण्याचं आणि फुलण्याचं मिळालं पाहिजे आणि आपण सगळे मिळून आज एकत्र येऊन असा संकल्प करूया की आपल्याला ज्या ज्या काही छोट्या माध्यमातून असेल, छोट्या उपक्रमातून असेल, हे स्वातंत्र्य जपता येईल ते आपण आपल्या आयुष्यात जपूया, म्हणजे समाज आपोआपच बदलेल. यंग तरंगमध्ये आज इथेच थांबूया. धन्यवाद.